अनफॉर्च्युनेटली आपण मुलांना आर्थिक शिक्षण देतच नाही. त्या मुलीकडच्यांकडे पैसे नसतात, ते कर्जबाजारी होतात, रस्त्यावर येतात, पण त्या मुलीचं लग्न थाटामाटात. आपण अनेकदा रस्त्यावर मर्सिडीज जाताना बघतो, तेव्हा आपली पहिली रिॲक्शन काय असते की अरे श्रीमंत माणूस आहे, खूप पैसे. किंवा दुसरा आपला भारतीय दृष्टिकोन काहीतरी तो गडबड येत आहे. पगार येतोय महिन्याला, लाखभर पण येतोय, काही काहींना तर दोघांचं पण ड्युएल इन्कम येते, पण बऱ्याच जणांना पैशाची चणचण भासते ॲट द एंड ऑफ मंथ किंवा मिड ऑफ मंथ. पण मग ह्याचं काय मेजर रिझन असू शकतं असं तुम्हाला वाटतं का? हे का होतं? तुम्ही ज्या धंद्यामध्ये काम करताय किंवा ज्या कंपनीमध्ये काम करताय, त्या कंपनीसाठी जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे, जे इम्पॉर्टंट स्किल्स आहेत, ते तुम्ही शिका. की स्वतःला ॲसेट बनवा, स्वतःवरती काम करा, कारण ते तुम्हालाच करायचे, दुसरं कोणी करणार नाही. नक्कीच. पण आपण हे विसरता कामा नये की स्वराज्याच्या उभारणीला देखील पैसा लागलाच ना. नाहीतर शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट का केली असती? आणि वी हॅव टू जनरेट मनी इफ यू वॉन्ट टू लिव्ह अ गुड लाईफ. मनी इज 100% अ सोर्स फॉर हॅपीनेस. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही, ती गोळाबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोळाबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर सालईचं गणित या सिरीजमध्ये आपण 2 एपिसोड्स केले आणि त्याला तुम्ही खूप सुंदर असा प्रतिसाद दिला. त्याच्यानंतर पुढचा एपिसोड पुन्हा आपण समीर सरांसोबत घेऊन आलेलो आहे आणि आजचा विषय खूप वेगळा नाही, पण खरं तर आपण प्रत्येक वेळेस सेव्हिंग्स आणि या सगळ्या गोष्टींवर बोलतो की पैसे कसे मॅनेज करायचे, फायनान्शियल प्लॅनिंग काय करायचं, पण ॲक्च्युली फिलॉसॉफी ऑफ मनी किंवा पैशाचं गणित नेमकं कसं मांडलं पाहिजे आणि पैशाचं गणित नेमकं काय असतं हे बेसिक पण आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच आज आपण सरांसोबत या विषयावर गप्पा मारणार. नमस्कार सर. नमस्कार. गोळाबेज पॉडकास्टमध्ये सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. येस, अँड रिअली प्रिव्हिलेज की तुम्ही पुन्हा एकदा मला बोलवलं, त्याच्याबद्दल धन्यवाद. आता जसं सर मी म्हटलं की बऱ्याच लोकांना ना सगळ्यात असं होतं की सॅलरी चांगली आहे किंवा सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पैसे येतात, पण महिन्याच्या शेवटी असं जाणवतं की अरे पैसे पुरत नाही आहेत आणि आपल्याला तिथूनच सुरुवात करायची. ते का होतं असं वाटतं किंवा त्याच्यासाठी काय गोष्टी कारणीभूत असतील? ओके, 2 प्रमुख गोष्टी आहेत त्याला कारणीभूत. एक, आपण पैसे कमवण्यासाठी जी ॲक्टिव्हिटी करतो, मग ती नोकरी असेल, एखाद्याचं दुकान असेल, एखाद्याचं बिझनेस असेल, एखादा डॉक्टर असेल, त्याला दिलेला वेळ वर्सेस ते पैसे कमवल्यानंतर त्याला मॅनेज करण्यासाठी दिलेला वेळ. सो सरासरी आपण जर काढलं तर माणूस 50 तास आठवड्याला काम करतो. बरोबर. आणि असं इमेजिन करा की 50 तास काम करून त्यांनी 50,000 रुपये कमवले. तर तो किती वेळ हा विचार करण्यात घालवतो की मागच्या 50 तासात मी 50,000 कमवले, त्या पैशाचं मी काय करू जेणेकरून मला हवं तसं आयुष्य जगता येईल. काय वाटतं, किती वेळ घालवत असतील लोक? मला वाटतं एक दिवसाला 2 तास पण नसतील घालवत, बऱ्यापैकी आठवड्याला 1 तास घालवतात. ओके. दॅट इज हाऊ लो इट इज. आणि हे प्रमुख कारण आहे की आपण स्वतःला एक्झॉस्ट करून टाकतो पैसे कमवण्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आणि नंतर त्या पैशाच्या मॅनेजमेंटसाठी आपल्याकडे एनर्जी, वेळ आणि अनेकदा कुवत पण नसते. अँड दॅट इज वन रिझन वाय मोस्ट पीपल आर नॉट लेफ्ट विथ लॉट ऑफ मनी. बरोबर. कमवले खूप, गेले पण खूप. बरोबर. हा एक कारण. दुसरं कारण असं की आपण जेव्हा त्या पैशाचा वापर करतो तेव्हा आपण 2 प्रकारचे खर्च करत असतो. नक्कीच सर. एक खर्च तो आहे जो आवश्यक आहे. बरोबर. उदाहरणार्थ, मुलं शाळेत असतील तर त्यांची फी भरणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. रोज आपल्याला दूध लागतं, जेवायला अन्न लागतं, हे गरजेचं आहे. पण तो एक खर्च. आणि दुसरा खर्च आहे हवासा वाटणारा. उदाहरणार्थ, मला मोबाईल पाहिजे आजच्या युगामध्ये. मोबाईल कशासाठी पाहिजे? माझा आवाज समोरच्याला आणि समोरच्याचा आवाज मला यायला पाहिजे, थोडंफार ॲप्स करायला. पण हवासा वाटणारा मोबाईल कुठला आहे? आयफोन 16 प्रो पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, मोठा पाहिजे. करेक्ट. हवासा वाटणारा फोन तो आहे. गरजेचा फोन काय? 10-15 हजाराच्या फोनमध्ये पण गरज भागते. सेम इंस्टाग्रामचं ॲप आयफोनवर जसं दिसतं तसंच साध्या फोनवर दिसतं. करेक्ट. पण अनफॉर्च्युनेटली आपण अशा गोष्टी खरेदी करत राहतो ज्या आपल्याला हव्या असं वाटतं. बरोबर. आणि ते अजून एक कारण आहे ज्याच्यामुळे आपला खिसा रिकामा होतो. ओके. सर, मला कुठेतरी असंही वाटतं, म्हणजे तुम्ही मला करेक्ट करा जर असं असेल तर, की लहानपणी ना आपण बऱ्याचदा मुलांना ना 500 किंवा 1000च्या अशा नोट देत नाही खर्च करायला. आपण त्यांना नेहमी सुट्टे पैसे देतो की 10 रुपये देते, 5 रुपये देतात आणि हे घेऊन ये आणि हे बरोबर तुला ते असतं ना की तू एवढे पैसे जाण, एवढं तुला 50 पैसे 4 पैसे चॉकलेटला राहतात, असंच देतो.
पण हे कुठेतरी मग त्यांच्या फायनान्शियल ॲक्टिव्हिटीजवर हार्म करतं का, फायनान्शियल माइंडसेटवर कुठे काम करतं का? निश्चितच अनफॉर्च्युनेटली आपण मुलांना आर्थिक शिक्षण देतच नाही. म्हणजे पैसे देणं हा एक भाग आहे आणि 500 रुपये द्यायला पाहिजे का 10 रुपये द्यायला पाहिजे याच्यावर आपण चर्चा केली तर निश्चितच वाद होईल आणि लोक असंख्य प्रकारचे कॉमेंट्स टाकतील. त्यापेक्षा दी बेटर वे इज की मुलांना आर्थिक शिक्षण दिलं पाहिजे का आणि दिलं तर ते कसं द्यायचं. हां, प्लीज सांगायला तर आज आपण काय करतोय, आपण त्यांना पॅसिव्ह आर्थिक शिक्षण देतो. म्हणजे आपण ठरवून त्यांच्यासमोर बसत नाही आणि त्यांना शिकवत नाही. बरोबर. पण आपण पॅसिव्हली कसं देतोय, तर आपल्याकडे असलेल्या प्रचलित असलेल्या बोलीभाषेतल्या म्हणी, उदाहरणार्थ अंथरूण पाहून पाय पसरा. हो, याच्यातनं काय सांगितलंय की तुमचं अंथरूण आखूड आहे, फार पाय पसरू नका. करेक्ट. किंवा उतू नका मातू नका. पैसे काय करता, पैसे कोंबडी पण खात नाही, अशा काहीतरी म्हणी आपल्याकडे बनवून ठेवल्या आहेत. त्यांनी आपल्या मुलांच्या सबकॉन्शियस माइंडवर हा इम्पॅक्ट होतोय की पैशाची कमतरता आहे, पैसा मिळवण्यासाठी खूप कष्ट लागतात. ओके. पैसे काय झाडाला येतात का, तुला काय कळतं आम्ही किती कष्ट केलेत पैसे कमवण्यासाठी, तू काय उडवतो पैसे वगैरे. ह्या सगळ्या म्हणीतनं आपण हा मेसेज सातत्याने देतोय लोकांना. त्या मुलांना त्यांच्या बालमनावर हे इम्पॅक्ट करतोय की मनी इज रेअर, मनी इज स्केअर्स, पैशाची कमतरता आहे, खूप मेहनत करावी लागेल, त्यामुळे उतू नका मातू नका आणि पैसे सांभाळून वापरा. बरोबर. हा एक प्रकार. दुसरं, आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये काय प्रथा आहे बघा, पैसे कमी असतील तर मुलांना सांगायचं नाही. म्हणजे आईबाप जेवणार नाहीत पण मुलांना गोडधोड जेवण घालतील. करेक्ट सर, होतं असं बऱ्याचदा. पैसे नाही आहेत माझ्याकडे पण मी मुलांना सांगणार नाही. आणि अगदी ते लहान असताना नाही, मोठे झाल्यावर सुद्धा तुम्ही बघा अनेकदा की आपल्याकडे लग्न करायची जी प्रथा आहे त्याच्यावर इतका अफाट पैसा खर्च केला जातो. अनेकदा त्या मुलीकडच्यांकडे पैसे नसतात, ते कर्जबाजारी होतात, रस्त्यावर येतात, पण त्या मुलीचं लग्न थाटामाटात करतात. हो, होतं सर, बऱ्याच ठिकाणी होतं. दिस इज अ बिग प्रॉब्लेम. हा सामाजिक प्रॉब्लेम आहे की जिथे पैशाचं ज्ञान नाही, पैशाबद्दल असलेली उदासीनता आणि मुळात हा विश्वासच नाही की भरपूर पैसा असू शकतो, चांगलं आयुष्य आपण जगू शकतो, हे कुठेच काही त्यांच्या ध्यानीमनी नाही आणि त्याच्यासाठी ग्रूमिंग नाही. सो मला असं वाटतं की पैशाचं शिक्षण हे घरात सुरू होतं. आज अनफॉर्च्युनेटली पॅरेंट्सचा आउटलुक असं झाला आहे की शाळा भारी पाहिजे, कॉलेज भारी पाहिजे, ते कार्ट भारी नसलं तरी चालेल. होतंय सर असं कुठे. आणि मग त्याच्यासाठी भरमसाठ फी द्यायची शाळा कॉलेजमध्ये, समाजामध्ये मिरवायचं की आमचा मुलगा ह्या शाळेत जातो, आमची मुलगी त्या कॉलेजला जाते, त्याचा ढोल वाजवायचा. पण हे बेसिक शिक्षण जे आहे, आर्थिक शिक्षण, आणि ही पालकांची जबाबदारी. ओके. सो फॉर्मल एज्युकेशन आवश्यक आहे, निश्चितच शाळा कॉलेजमध्ये जायला पाहिजे. इट इज नेसेसरी बट इट इज नॉट सफिशियंट. करेक्ट. जर चांगलं आयुष्य मुलांना द्यायचं असेल तर इन्फॉर्मल एज्युकेशन द्या, त्यांना पुस्तकं वाचायला लावा, त्यांच्या समोर बसून पैशाबद्दल गप्पा करा. आता सर याच पॉईंटला धरून विचारायचं आहे मला तुम्हाला, की आपण जसं म्हणतो की घरी बसून पैशासमोर गप्पा करा, पण त्या होतच नाही आहेत किंवा त्या तितक्याशा चांगल्या होत नाहीत. आणि जसं तुम्ही बोलात ते खूप मोठ्या प्रमाणात होतं की तुला काय कळतंय, मग तू अजून लहानच आहेस. इव्हन मी असं बघितलं काही मित्र 30-35चे पण झाले तरी त्यांना काही घरच्यांसमोर फायनान्शियल गोष्टी बोलता येत नाहीत उघडपणे, मग काहीतरी ते चोरून करतात किंवा काहीतरी त्या गोष्टी चोरून होतात. मग अशा वेळेस फायनान्शियली घरी बोलणं किती इम्पॉर्टंट असतं आणि जर होत नसेल तर त्याला सुरुवात कशी केली गेली पाहिजे? सगळ्यात पहिलं गोष्ट ही लक्षात घ्या की आपण ज्या शाळा कॉलेजमध्ये जातो तिथे त्या शिक्षण प्रणालीमधली एक व्होकॅब्युलरी तयार होते. म्हणजे आपण समजा शाळेत गेलो तर आपल्याला भाषा शिकवतात. मग मला आठवतं मी जेव्हा लहानपणी होतो तेव्हा मराठी, तर ते धडे असायचे, जगन नळ बग वगैरे टाईप. करेक्ट. आणि ते बेसिक भाषा ती शिकवली मला. हळूहळू ते माझ्या डोक्यात गेलं आणि देन मी मराठीमध्ये एक्सपर्ट झालो किंवा मला नीट बोलता यायला लागलं. बरोबर. किंवा मला त्याचं ग्रामर कळायला लागलं. Correct. सेम थिंग इज विथ इंग्लिश, सेम थिंग इज विथ मॅथमॅटिक्स. आधी आपल्याला 1+1 2 असं शिकवलं जातं, मग मल्टिप्लिकेशन, मग त्याचे रिकामे कामं, इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्स अजून मी शोधतोय की मला का शिकवलं हे सगळं आयटम. सो असे खूप सारे गोष्टी आपल्याला शिकवल्या आहेत आणि ती व्होकॅब्युलरी आपली तयार होत गेली. तशी पैशाची व्होकॅब्युलरी नाही. हां, नाही. सो पैशासाठी जर आर्थिकदृष्ट्या आपल्याला समृद्ध आयुष्य जगायचं असेल तर त्याची सुरुवात ही घरातनं होते. आणि त्याचा एक प्रॉपर, जसं आपण मुलांना प्रॉपर 7-8 तास शाळेत पाठवतो तसं अगदी रोज नाही पण आठवड्याला 2 तास तुमचा हा रुटीनचा भाग पाहिजे की पैशाबद्दल चर्चा. मग त्या पैशाच्या अडचणी असतील,
सोर्स ऑफ इन्कमवर चर्चा असेल किंवा साधं मी माझ्या घरात केलेला प्रयोग मी सांगू शकतो की मी माझी मुलगी 6वी-7वीत असतानापासनं मी तिला माझे इन्कम टॅक्सचे रिटर्न वाचून दाखवायचो. ओके. आता तिला काही कळायचं नाही की हे का करतायत माझ्याबरोबर, असं जे डॉक्युमेंट मला काही अकठ कळत नाही ते मला का वाचून दाखवत आहेत. बट कुठेतरी तिच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते भाषा, ती व्होकॅब्युलरी तयार झाली. त्याच्यानंतर मुलांसमोर पुस्तकं तुम्ही स्वतः वाचणे, मुलांना सांगू नका की अरे वाच रे पुस्तकं, आणि स्वतः टी व्ही बघत बसले. सो हा विरोधाभास आहे. मुलं हे तुम्हाला कॉपी करणार आहे. त्यामुळे जे तुम्हाला मुलांकडनं करून घ्यायचं आहे ते तुम्ही स्वतः करा. त्यामुळे घरात पुस्तकांचं वाचन हे झालंच पाहिजे. किमान माझं असं म्हणणं आहे की दिवसाला 1 ते 2 तास तुम्ही वाचलंच पाहिजे. सो तिथे वेळेचा सदुपयोग करा आणि अशा गोष्टी वाचा, सेल्फ हेल्प बुक्स वाचा, स्वतःची ग्रोथ करा आणि ते मुलं कॉपी करतील. आणि हे जर तुमच्या घरात होत नसेल तर पहिली गोष्ट ही आहे की त्याचा अवेअरनेस यायला पाहिजे की अरे मी बिसाइड्स अर्निंग मनी किंवा फक्त सर्वायवलच्या पलीकडे मी काहीच करत नाही, ही जाणीव होणं पहिलं. आणि दुसरं मग त्या जाणीवेवर अंमलबजावणी होणं, पुस्तकं वाचणं, कॉन्व्हर्सेशन्स होणं. माझ्या पुस्तकात मी लिहिलेलं आहे की लोक पैशाबद्दल चर्चाच करत नाहीत घरात. का? कारण त्याच्याबद्दल एक भीती आहे किंवा एक लाज पण वाटते लोकांना. नक्कीच. की पैशाबद्दल एखाद्या माणसाला तुम्ही असं 4 चौघात विचारलं तुझा पगार किती आहे तर तो ओशाळतो, कारण पैशाबद्दल ती फ्रीडमच नाही आहे बोलण्याचा समाजामध्ये. बट तो फ्रीडम येणं आवश्यक आहे. ॲटलिस्ट फॅमिली लेवलला यू कॅन स्टार्ट डिस्कसिंग आणि याचा लाँग टर्म परिणाम खूप मोठ्या प्रमाणात होतो. स्लोली ती व्होकॅब्युलरी तुमची बिल्ड होईल. आणि जसं आपण शाळेत वेगवेगळे विषय शिकलो तसा पैशाचा विषय हा शाळेत शिकवला जात नाही, म्हणून ती पालकांची जबाबदारी. दुसरा एक मार्ग मी असा सुचवीन की हे कॉन्व्हर्सेशन्स आधी मित्रमंडळींमध्ये तुम्ही सुरू करा. आज आपण अनेकदा मित्र बाहेर जातो जेवायला खायला, त्यावेळेस हे कॉन्व्हर्सेशन्स करा. मित्रांमध्ये ते कॉन्व्हर्सेशन सुरू झाले की ते आपसूक घरी जातील. बरोबर. सो ॲज अ फॅमिली इफ यू स्टार्ट डुईंग दिस कॉन्व्हर्सेशन्स अबाउट मनी, हे खूप आवश्यक आहे. कारण पैशाबद्दलचं नॉलेज नाही आहे, पैशाबद्दलची चर्चा नाही आहे. सो ही चर्चा करणं मित्रांमध्ये, मुलांबरोबर, घरातल्या एक्सटेंडेड फॅमिलीमध्ये, आणि त्याच्याबद्दलची जी एक उदासीनता आहे की पैशाबद्दल डिस्कस नाही करायचं, तुझ्याकडे किती पैसे आहेत, माझ्याकडे किती पैसे आहेत, याच्याबद्दल चर्चा करायची नाही, कारण त्यांनी काहीतरी कंपॅरिझन चालू होतं, भेदभाव होतो. तर तसं न करता त्याच्या पलीकडे जाऊन वी शुड स्टार्ट टॉकिंग अबाउट मनी फ्रीली. आणि माझ्याकडे किती पैसे आहेत हे मी तुम्हाला सांगितल्याने माझे पैसे कमी होत नाही. करेक्ट. पण एक चान्स असा आहे की माझ्याकडे जर खूप पैसे असले तर तुम्ही मला हा प्रश्न विचारू शकता की एवढे पैसे तुम्ही कसे कमवले बा, मला तुम्ही शिकवाल का, माझ्यासाठी काय पॉसिबल आहे. हे ओपनिंग होईल जर त्याची चर्चा केली तर. नक्कीच. एक साधं मी तुम्हाला उदाहरण देतो की मर्सिडीज गाडी आहे, प्रत्येकाला हवीशी वाटणारी गाडी. आपण अनेकदा रस्त्यावर मर्सिडीज जाताना बघतो, तेव्हा आपली पहिली रिॲक्शन काय असते की अरे श्रीमंत माणूस आहे, खूप पैसे ह्याच्याकडे असतील म्हणून यांनी मर्सिडीज केली. किंवा दुसरा आपला भारतीय दृष्टिकोन काहीतरी गडबड येत आहे, काहीतरी काळाबाजारी केली म्हणून याच्याकडे मर्सिडीज. हे नॉर्मल रिॲक्शन आहे. करेक्ट. बट हाऊ मेनी टाइम्स डू वी थिंक अँड वी अप्रोच त्या मर्सिडीजच्या ओनरला की अरे तू मर्सिडीज घेतली ती कशी घेतलीस, नाही मला तू सांगशील का. आय एम शुअर तुम्ही जर 100 लोकांना असं अप्रोच केलं तर त्यातले 20 ते 25% लोक तुम्हाला त्यांनी मर्सिडीज कशी घेतली हे सांगतील आणि तुम्हाला ती मर्सिडीज घ्यायला मदत करतील. कारण हे कॉन्व्हर्सेशन त्यांच्या फॅमिलीत 100% होतात. उगाच नशीब चांगलं आहे म्हणून मर्सिडीज मिळत नसते, त्याच्यामागे काहीतरी मेहनत आहे, बऱ्याच गोष्टी त्याच्यासाठी कराव्या लागतात. सो कॉन्व्हर्सेशन्स आर इम्पॉर्टंट. मनी कॉन्व्हर्सेशन्स शुड बी एनकरेज. मुलांबरोबर तर ते केलेच पाहिजे. सर याच्यासोबतच ना एक सायकोलॉजी ऑफ मनी असते असं काहीतरी मी ऐकलं. म्हणजे ज्यावेळेस हा रिसर्च करायचा त्यावेळेस किंवा ज्यावेळेस तुमचं पुस्तक वाचलं त्याच्यावर एक कुठेतरी कळलं की एक सायकोलॉजी हवी, एक हॅबिटाईट हवं आहे. तर मग ते कितपत खरं आहे किंवा ती कशी असते, मला जर समजून सांगितलं थोडं अजून आवडेल. अगदी सोपं आहे. आपली प्रत्येकाची जी पर्सनॅलिटी आहे, ओके बरोबर, त्याचं आपण एक गणित मांडायचं ठरवलं की हा XYZ व्यक्ती कसा आहे. तर त्याच्या सगळ्या सवयींची गोळाबेरीज आपण केली तर यू विल सी दॅट यू कॅन डिफाईन दी कॅरेक्टर. करेक्ट. की ह्या माणसाच्या अशा सवयी आहेत म्हणून हा माणूस असा आहे. बरोबर. सो एखाद्या माणसाला समजा दारू प्यायची सवय आहे, तो रोज पिऊनच घरी येतो, तर त्याला लेबल काय लावतो आपण, हा बेवडा आहे, दारुडा आहे. सिम्पल. करेक्ट. सो तसंच आपल्या ज्या पैशाशी निगडीत सवयी आहेत त्याच्यावरनं आपली पैशाची जी काही लायकी आहे समाजामध्ये,
आपल्या खिशात किती पैसे आहेत, आपण कशा पद्धतीने पैसा हाताळतो, इट इज अ सम टोटल ऑफ युअर फायनान्शियल हॅबिट्स. सो माणूस हा सवयीने घडतो. एकच गोष्ट पुन्हा 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 केली की दॅट बिकम्स युअर कॅरेक्टर. आणि त्याच्यासाठी आर्थिक सवयी लावणं फार आवश्यक आहे. ओके. आणि त्या कॉन्शियसली लावल्या गेल्या पाहिजे. मी आत्तापर्यंत साधारण 2000पेक्षा जास्त लोकांचं आर्थिक आयुष्य बघितलेलं आहे. हां. त्या सगळ्या लोकांच्या चांगल्या वाईट सवयी होत्या पैशाचं संदर्भात. काही सवयी ते माझ्याकडे घेऊन आले, काही सवयी ते माझ्याकडनं घेऊन गेले. आणि त्याच्यावरच मी हे पुस्तक लिहिलं आहे, 25 हॅबिट्स, जे इकडे आपल्याला दिसतंय, 25 हॅबिट्स दॅट मेक यू रिच. तर ह्या सवयी जर आपण लावल्या कॉन्शियसली स्वतःला, तर तुमची जी फायनान्शियल स्थिती आहे ती ॲटोमॅटिकली सुधारणार आहे. बिकॉज यू बिकम युअर हॅबिट्स. करेक्ट. त्याचं नेट हे रिझल्ट आहे. सो माझं असं म्हणणं आहे की याच्यात मी 25 सवयी लिहिल्या आहेत, याच्या पलीकडे पण अनेक सवयी आहेत. त्या सवयी आपण ठरवून लावल्या पाहिजे आणि मग यू विल सी दॅट चांगलं आयुष्य जगणं, खूप पैसे असणं ही काही खूप अवघड गोष्ट नाही. देर इज नो रॉकेट सायन्स. पण आता सर बऱ्याच असं पण होतं ना की बरेच लोक सारखं पैसा पैसा करतात किंवा बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण पैसे शोधायला बघतात Right. किंवा कमर्शियल शोधायला बघतात. आणि मग त्यावेळेस समोरून असा प्रश्न येतो की काय तुम्ही सारखं सारखंच पैसे पैसे करताय, माणसं महत्त्वाची नाही आहेत का किंवा बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत का? मग या माइंडसेटला कसं बदललं पाहिजे किंवा बऱ्याचदा उलटही बोललं जातं की पैशाने सगळं विकत घेता येत नाही किंवा पैशानेच फक्त लक्झरी गोष्टी विकत घेता येतात. म्हणजे दोन एकदम वेगवेगळे माइंडसेट आहेत, पण त्यांच्यासाठी मग आपण आपला माइंडसेट कसा सेट केला पाहिजे? ओके, चांगला इंटरेस्टिंग प्रश्न आहे, वादग्रस्त प्रश्न आहे की पैसा महत्त्वाचा आहे का नाही मुळात. हां. सो येस, निश्चितच पैसा महत्त्वाचा आहे. कारण आज मॉडर्न सिव्हिलायझेशनमध्ये पैशाशिवाय लाईफ जगणं इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. करेक्ट. आणि प्रत्येक गोष्टीसाठी जी आपल्याला जगण्यासाठी प्रत्येक गोष्ट पाहिजे, रोटी कपडा मकान, या सगळ्यांनाच पैसे लागतात. बरोबर. सो पैसा महत्त्वाचा आहे का? 100% महत्त्वाचा आहे. सेकंड आर्ग्युमेंट ही आहे की पैसा मिळाला तर तुम्ही सुखी व्हाल का? तर याचं उत्तर दोन्ही आहे, हो किंवा नाही. पण तुम्हाला जर पैसे नाही मिळाले तर सुखी होण्याचे चान्सेस पण कमी आहेत. ओके. कारण तुम्हाला आधी हे डिफाईन करायला लागेल की मी सुखी कशाने होणार आहे. नक्कीच. सो मी माझी नोकरी, जर मी वकील असेल तर मी रस्त्यावरती कोर्टाच्या बाहेर उन्हात टेबल टाकून मी तो धंदा करू शकतो. करेक्ट. हा एक मार्ग आहे. आणि मी लोकांना म्हणेन की बाबा माझी फी 10च रुपये. कारण माझी मानसिकता काय की पैशाने सुख विकत घेता येत नाही. मी उन्हात बसून सुखी आहे, काळा कोट घालून मला घामाच्या धारा वाहिल्या तरी आय एम हॅपी अबाउट इट. ही एक मानसिकता आहे. ती चुकीची आहे का बरोबर आहे हा प्रश्न गौण आहे. नक्कीच. आणि एखादा माणूस असा असेल जो प्रॉपर लोकांकडनं त्याच्या ॲडवायझरीची पैसे घेईल, प्रॉपर केबिनमध्ये AC मध्ये बसवेल, स्वतः कम्फर्टेबल बसेल, त्याच्या कस्टमर्सला कम्फर्टेबल करेल आणि ही विल ऑल्सो गिव्ह व्हॅल्यू फॉर मनी. असं नाही की तो त्यांना लुबाडतोय, तो व्हॅल्यू फॉर मनी पण क्रिएट करेल, पण तोही स्वतः पैसे कमवेल. अँड त्या कमवलेल्या पैशातनं तो स्वतःच नाही तर त्याच्या फॅमिलीला देखील तो चांगलं आयुष्य देईल. आणि एका लिमिटच्या वर पैसे झाले की तो समाजाला पण ते पैसे परत करतो. जसं वॉरेन बफेट, ही डज अ लॉट ऑफ चॅरिटी. सो पैसा पैसा करणं चुकीचं आहे का? अजिबात नाही. इट इज गुड. आणि त्याच्यातनंच जनरॉसिटी येते. पण मुळात माझंच पोट भरलेलं नाही आहे तर मी कशी काय चॅरिटी करणार? करेक्ट. तर मी वेडा होईल. सो दॅट इज नॉट पॉसिबल. सो पैशाचं एक महत्त्व आहे लाईफमध्ये, त्याला तेवढी व्हॅल्यू दिलीच पाहिजे. आणि हे दोन वेगळे कंपार्टमेंट्स आहेत लाईफचे. यू कॅनॉट मिक्स मनी अँड रिलेशनशिप. इट इज बेटर की हे आपण सेपरेट ठेवले पाहिजे. तुमच्याकडे खूप पैसे असले आणि तुमचा एखादा मित्र गरीब असला तर त्यांनी काही तुमचे संबंध खराब होत नाही. आपण कृष्ण आणि सुदामाची गोष्ट ऐकलेली आहे. नक्कीच. तर कृष्ण वॉज गिफ्टेड म्हणून काही त्यांनी सुदामाला असं ट्रीट नाही केलं खराब. ही ट्रीटेड हिम व्हेरी वेल. नॉट ॲज अ पोझिशन, ॲज अ ह्युमन बिईंग त्यांनी ट्रीट केलं चांगलं. आणि आपण बघतो की समाजामध्ये जे चांगले श्रीमंत लोक आहेत ते पण चांगल्या पद्धतीने ट्रीट करतात. सो माझं असं म्हणणं आहे की पैशाचं महत्त्व आहे. चांगलं आयुष्य तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या फॅमिलीला आणि तुमच्या इव्हेंच्युअली समाजाला द्यायचं असेल तर तुम्ही पैसा पैसा हे केलंच पाहिजे. फक्त ते एथिकल मार्गाने करा. मी पैसे कमवत असताना माझ्या पैसे कमवण्याच्या कृतीने दुसऱ्या कोणाला तरी काहीतरी नुकसान होत नाही ना, ही जबाबदारी आणि ही सामाजिक जाणीव जर मी ठेवली तर निश्चितच आपण एक चांगला बॅलन्स्ड लाईफ जगू शकतो. दुसऱ्याला त्याचा त्रास होणार नाही आणि कोणाला. आणि येस, मनी इज 100% अ सोर्स फॉर हॅपीनेस, करेक्ट. प्रोव्हाइडेड यू नो
समाजामध्ये काही लोक असतील ज्यांना पैशाची गरज नाही आहे, बट दे आर नॉट इन मेजॉरिटी, दे आर इन मायनॉरिटी. ओके. सो ज्याला फक्त जगायचं आहे, ज्याची फक्त एम इज सर्वायवल, त्याला पैशाची कदाचित गरज नाही. पण मग बऱ्याच लोकांचं असं पण होतं ना सर, की आम्हाला तेवढी बुद्धीच नाहीये, मग आम्ही कसे काय पैसे कमवू, की आम्हाला ते जमत नाही, आम्हाला तर फक्त कम्प्युटरवर ABCD लिहिता येतंय, कोडच लिहितात, मग आम्ही कसे पैसे कमवू, हा बऱ्याच लोकांचा मग प्रश्न असतो. येस, आणि हा खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आहे. त्याच्यासाठी मी एक सिम्पल फॉर्म्युला सांगेन. प्लीज सर. भारतामध्ये एक टिपिकल सिनारिओ आहे कुठल्याही शहरामध्ये. असं तुम्ही इमॅजिन करा की सिग्नलवर तुम्ही गाडीत बसलेले आहात आणि बाजूला एक तो भिकारी येतो, काचेवर तुमच्या नॉक करतो आणि ही इज आस्किंग फॉर मनी. करेक्ट. तो भिकारी रस्त्यावरचा गरीब माणूस ज्याच्याकडे काहीच नाही आहे, त्या गाडीत बसलेला एक मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय माणूस आणि एखादा श्रीमंत माणूस, टाटा, बिर्ला, अंबानी, या तिघांमध्ये फरक खूप आहेत. बरोबर. एकाकडे गाडी आहे, इंडस्ट्री आहे, बँक बॅलन्स आहे, त्याच्याकडे फरक खूप आहेत. पण कॉमन गोष्ट काय या तिघांमध्ये, तर निसर्गाने या तिघांनाही 24 तासच दिलेत दिवसाचे. हो, टाइम तिथं कुठलंच भेदभाव नाही आहे. नक्कीच. आता तो भिकारी काय आहे, तो मध्यमवर्गीय माणूस जो गाडीत बसून फिरतोय तो मध्यमवर्गीय काय, आणि तो श्रीमंत माणूस श्रीमंत काय, इज नॉट अ फंक्शन ऑफ लक, इट इज नॉट अ फंक्शन ऑफ स्किल, ॲज यू सेड, की मला तर काहीच येत नाही. इट इज नॉट अ फंक्शन ऑफ दॅट, इट इज अ फंक्शन ऑफ ह्या 24 तासात प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यात काय करते. करेक्ट. आणि हा जो टाईम आहे हा खूप महत्त्वाचा आहे. जर मी माझा वेळ वाया घालवला, मी इंस्टाग्रामचे रील बघत बसलो किंवा OTT चॅनल्सवर टाईमपास करत बसलो आणि कामाच्या वेळेस मी काही काम नाही केलं, टाईमपासच्या वेळेस खूपच अति टाईमपास करून टाकला, तर माझा वेळ जर वाया गेला तर माझा प्रवास हा त्या भिकाऱ्याच्या दिशेने सुरू होतो. मला कळत न कळत तो सुरू होतो. नक्की. पण मी जर आय एम व्हेरी कॉन्शियस अबाउट मनी, मला पूर्ण जाणीव आहे की माझ्याकडे आज सकाळी उठल्यापासून 24 तास आहेत आणि दर तासाला मी काय करतोय, मी त्या वेळेचा नीट उपयोग करून घेतोय की नाही, विनियोग करतोय की नाही, त्याच्यात मी स्वतःसाठी व्हॅल्यू क्रिएशन करतोय की नाही, ह्याबद्दल जर मी जागरूकपणे जगायला लागलो तर माझा प्रवास त्या श्रीमंत माणसाकडे चालू होतो. अँड इव्हेंच्युअली आय विल लिव्ह द लाईफ दॅट आय लव्ह. करेक्ट. आणि हे करण्यासाठी तुम्ही फक्त हा अवेअरनेस आणा की वेळ जो आहे तो घड्याळात नाही, टाईम इज इन युअर माइंड. आणि त्याबद्दल अवेअरनेस आपण नाही आहे. मी एक कोर्स केला होता, तिथे एक खूप सुंदर वाक्य होतं, ते कायम माझ्या मेंदूमध्ये प्रिंट झालं आहे. आणि ते वाक्य असं आहे की मोस्ट पीपल आर नॉट प्रेझेंट अँड दे आर नॉट प्रेझेंट दॅट दे आर नॉट प्रेझेंट. म्हणजे काय की मोस्ट पीपल आर नॉट अवेअर अँड दे आर नॉट अवेअर दॅट दे आर नॉट अवेअर. करेक्ट. म्हणजे बहुतांश लोक बेशुद्ध अवस्थेत जगतायत, मेकॅनिकल लाईफ आहे. मला हे जाणीवच नाही आहे की मला जाणीव नाही आहे. आणि असं जर आपण अजाणतेपणे जगत राहिलो तर मग वेळ वाया जाणार आहे. आणि वेळ हा नॉन रिन्युएबल रिसोर्स आहे. करेक्ट. एक वेळ तुमचे पैसे संपले तर तुम्ही बँकेवर दरोडा टाकून पैसे आणू शकता, पण वेळ संपला तर कुठे दरोडा टाकाल, कुठून आणणार, यू कॅनॉट ब्रिंग काहीच. सो दी ओनली वे टू लिव्ह अ गुड लाईफ इज तुम्ही वेळेचा उपयोग जाणीवपूर्वक करा, तुमच्या ग्रोथसाठी करा. कदाचित आज तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं डायरेक्ट उत्तर आहे, आज माझ्याकडे स्किल नाही आहेत, मला फक्त ABCD टाईप करता येतं. ह्याचा अर्थ असा नाही की माझ्याकडे स्किल कधीच येणार नाही. करेक्ट. मी जर त्या अनुषंगाने प्रयत्न केला, मी तसा एखादा मेंटॉर शोधला, मी 10 लोकांना भेटलो की बाबा मला हे शिकायचं आहे, मला चांगलं आयुष्य जगायचं आहे, तर आय एम शुअर ते 10 पैकी एक माणूस तर तयार होईल तुम्हाला शिकवायला. नक्कीच. नक्कीच. आणि अनेक लोकांच्या, म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजतो की हे काम इतरांना श्रीमंत करायचं, एक फायनान्शियली अबंडंट करण्याचं, लाईफ चांगलं जगण्याचं काम मला करण्याची संधी माझ्या लाईफमध्ये मिळाली. सो आय फील सो प्रिव्हिलेज. करेक्ट. हे मी 100% लोकांसाठी करू शकतो का, नाही करू शकत, बट जेवढे लोक माझ्याकडे येतात त्यांच्यासाठी मी करतोय. आणि दॅट इज गिविंग मी दी एनर्जी, दी पॉवर. करेक्ट. टू लिव्ह लाईफ. सो मगाशी तुम्ही उल्लेख केला की लोकांचा कमर्शियल माइंडसेट असतो आणि अनफॉर्च्युनेटली त्याच्याकडे बघण्याचा थोडा दृष्टिकोन निगेटिव्ह आहे. नक्की. कमर्शियल माइंडसेट नको, हां, देन इट इज बॅड. कारण प्रामुख्याने आपल्या मनावर हे बिंबवलं गेले की मनी इज इव्हिल. हां, थोडंफार आहे सर. हिंदी पिक्चरची थीम बघा, जो विलन असतो तो श्रीमंत असतो, त्याच्याकडे गाडी बंगला असतो, तो असं पाईप बी फोडतो. पूर्वीचा अजितचा जर तुम्हाला विलन आठवत असेल, आणि मग तो काहीतरी असे त्रास देण्याचे कामं करतो, न्यूसन्स व्हॅल्यू क्रिएट करतो. करेक्ट.
आणि जो हिरो असतो पिक्चरचा तो कुठून तरी झोपडपट्टीत नाही, तो गरीब असतो आणि मग तो येऊन ते गाणे बिणे म्हणणार आणि सगळा कार्यक्रम करणार. सो हे प्रामुख्याने हे डिझाईन का केलेलं आहे असं? खूप कमी पिक्चरमध्ये तुम्हाला श्रीमंत हिरो दिसेल हो आणि गरीब विलन दिसेल, उलटच दिसतं नाही. कारण इट इज अ पार्ट ऑफ दी कंडिशनिंग की पॉवर्टी इज ग्लोरिफाईड आणि रिच आर इव्हिल, मनी इज इव्हिल, हे इक्वेशन आपल्या डोक्यात बसवलेलं आहे. कारण याच्या मागचं कारण काय? बिकॉज दॅट सेल्स. असं दाखवलं की तो पिक्चर चालतो. करेक्ट. मी उलटं दाखवलं तर कोणी बघणार नाही कुत्रं ते पिक्चर, तो म्हणाले बोगस आयटम आहे. पण असं दाखवलं, विकृती दाखवली की लोकांना ती आवडते. आणि हेच प्रमुख कारण आहे. हे समजायचं की जे पैसा करतात, ज्यांचा कमर्शियल आउटलुक आहे ते लोक वाईट आहेत. पण ही नाण्याची एक बाजू आहे. बरोबर. दुसरी बाजू काय? आज तुम्ही इमॅजिन करा, भारतातला वन ऑफ दी मोस्ट रिनाऊंड बिझनेस ग्रुप इज टाटा ग्रुप. करेक्ट सर. टाटांच्या लाईफमध्ये, त्यांच्या परिवारामध्ये कुठल्या तरी एका माणसाने 800 वर्षापूर्वी बिझनेसचा विचार केला, म्हणून आज टाटा जिथे आहेत तिथे आहेत. 800 वर्षाची परंपरा आहे. इट हॅज नॉट बिकम ओव्हरनाईट. अर्ध्या रात्री श्रीमंत झालेले लोक नाही. नक्कीच. आता टाटाचं कॉन्ट्रीब्युशन बघूयात आपण, किंवा फॉर दॅट मॅटर एनी इंडस्ट्रियलिस्ट. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय? सगळ्यात पहिले त्यांनी मोठे मोठे बिझनेसेस ओपन केले. त्या मोठ्या बिझनेसेसमधनं त्यांनी काही प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस जनरेट केले. पण ते जनरेट करण्यासाठी त्यांनी एम्प्लॉयमेंट किती केली? आज टाटा हॅज प्रॉबेबली एम्प्लॉयड अ ह्यूज फ्यू लॅक्स, टेन्स ऑफ लॅक्स ऑफ पीपल इन दिस कंट्री. आणि त्या बेसिसवर त्यांच्या फॅमिलीजला पैसे मिळाले, अनेक परिवार चालले, अनेक मुलांची शिक्षणं झाले त्यांच्या बेसिसवर. कारण त्यांचे वडील किंवा आई त्या टाटा कंपनीमध्ये काम करते, ती घरी पैसे आणते, मग त्या मुलाचं शिक्षण होतं. आणि इनफॅक्ट जमशेदपूरला मी अशा कंपनीत गेलो आहे, टाटा कमिन्स नावाची कंपनी आहे, जिथे फक्त टाटाच्या एम्प्लॉईच्या मुलांनाच घेतलं जातं. ओके. म्हणजे तेवढा तो प्रिव्हिलेज आहे. करेक्ट. सो हे सगळे जे श्रीमंत लोक आहेत हे एम्प्लॉयमेंट जनरेट करतात. करेक्ट. हे संधी तयार करतात, ज्याच्यामुळे इतर लोक त्यांना कॉपी करून बिझनेस पण चालू करू शकतात. नक्कीच. एखादा बिझनेस टाटाचा चालला, सॉफ्टवेअरचा फॉर एक्झाम्पल TCS, तर भारतामध्ये किती सॉफ्टवेअर कंपन्या तयार झाल्यात. त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन, इन्फोसिसकडनं प्रेरणा घेऊन लाखोनी सॉफ्टवेअर स्टार्टअप झाले. करेक्ट. सो यांचं कॉन्ट्रीब्युशन हे खूप मोठं आहे आणि वी कॅनॉट इग्नोर इट जस्ट बिकॉज दिस पीपल आर रिच. करेक्ट. आणि त्यांच्याकडे रिसोर्स असल्यामुळे ते चॅरिटी देखील करतात. नक्कीच. तुम्ही हॉस्पिटल्स बघा, टाटाचे किती हॉस्पिटल्स आहेत, आणि कॅन्सरची ट्रीटमेंट फ्री करण्याची कुवत या हॉस्पिटल्समध्ये आहे. राईट. आणि किती लोकांचं सफरिंग त्यामुळे कमी झालेलं आहे. हो. सो पैसा चांगला आहे का? निश्चितच चांगला आहे, कारण पैशाची ही बाजू आपण त्याच्याकडे कानाडोळा करू शकत नाही. मग पण ती ॲडव्हर्टाईज होत नाही. ॲडव्हर्टाईज काय होते? जे उलटे कामं होतात पैशामुळे, त्याचंच ॲडव्हर्टाईज. किंवा एखादा माणूस काहीतरी लफडे केले आणि तो पळून गेला, विजय माल्या गेला पळून, मग त्याचा ढोल जास्त वाजतो. पण टाटानी आज रोज तुम्हाला बातम्यांमध्ये मिळतं का की काल टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमधनं मुंबईतनं एवढ्या पेशंट बरे होऊन घरी गेले, अशी बातमी एकदा तरी बघितली का आपण? नाही, टीव्हीवर. सो चांगल्या कामाचा डंका वाजवला जात नाही, बोगस कामाचा डंका वाजवला जातो. आणि मग आपल्याला कुठेतरी अशी बिलीफ सिस्टीम तयार होते की जगामध्ये सगळं वाईटच होत आहे. करेक्ट. आणि सगळे लोक श्रीमंत लोक भंगारच आहेत, पैसा वाईटच कामं करतात. पैसा वाईट. हे ढोल वाजवून असं केलं जातं. कारण जे ढोल वाजवणारे लोक आहेत त्यांना पण पैसा हवा आहे, ते त्याच्यात स्वतःची पोटं भरतायत, त्यांना पण पैसाच हवा आहे, त्याच्यासाठीच ते ढोल वाजवत आहेत. येस सर. आणि आपल्याला ते कळत नाही. सो मनी इज नॉट बॅड, मनी इज मनी, इट इज नायदर गुड, इट इज नायदर बॅड. करेक्ट. मग व्हॉट इज दिस कॉन्व्हर्सेशन अबाउट? दी क्वेश्चन इज, माझं जे कॅरेक्टर आहे, मनी विल एक्सपोज दी कॅरेक्टर. करेक्ट. मी जर मुळात चांगला असेल तर खूप पैसा आल्यावर माझं ते कॅरेक्टर एक्सपोज होईल आणि मी खूप सारे जनरस कामं करीन, मी देणग्या देईन, मी लोकांना मदत करीन, मी एम्प्लॉयमेंट जनरेट करीन, जे टाटांनी केलं आपल्या देशामध्ये, किंवा अनेक टाटा, बिर्ला, अंबानी, ऑल ऑफ देम हॅव टू बी क्रेडिटेड फॉर दॅट. करेक्ट. आणि माझा मूळ ढाच्यात जर गडबड असेल, माझी वृत्तीच जर विकृत असेल, तर पैशामुळे ती एक्सपोज होणार. आणि मग अति पैसा आला की मी सगळी उलटी कामं करायला सुरुवात करेन. आणि हे पण असंख्य उदाहरणं आहेत, नावं घ्यायची गरज नाही. बट मनी विल ऑलवेज एक्सपोज युअर कॅरेक्टर. म्हणून मी पैशाला घाबरायची गरज नाही. म्हणून खूप ठिकाणी मी हे वाचलेलं आहे, मी स्वतः शिकलेलो आहे की तुमच्याकडे पैसे येण्याच्या आधी तुमच्या कॅरेक्टरवर काम करून घ्या. हो सर, नक्की. कारण लबाड माणसाच्या हातात पैसा आला तर गडबड होईल. येस. म्हणून आपल्याकडे जी म्हण आहे की आधीच मरकट त्यात मद्य प्यायला, तर तो मद्याचा प्यायला यायच्या आधी त्या मरकटावर काम करा, म्हणजे ते ठिकाणावर असेल तर ही विल नॉट कॉज अ न्यूसन्स समाजामध्ये.
सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण कॅरेक्टरवर काम केलं पाहिजे, स्वतःवर काम केलं पाहिजे. आणि तेच हे मी माझ्या पुस्तक लिहिण्यामागचं कारण तेच आहे की तुमचं फायनान्शियल कॅरेक्टर आधी एस्टॅब्लिश करा अँड देन लेट दी मनी कम इन, देन यू विल नॉट कॉज न्यूसन्स. सर आता तुम्ही कॅरेक्टरवर बोललात ना, त्याच्यावर मला एक गोष्ट पटकन आठवली, ती म्हणजे अशी की आपण ना नेहमी पैशाला असेट बघतो किंवा माझ्या घराला, माझ्या कारला असेट म्हणून बघतो, पण मी माझ्या स्वतःला असेट म्हणून बघतच नाही कधी. की असंच बऱ्याचदा मिडल क्लासमध्ये पण हे होतं की आपण आपल्याकडे म्हणजे ॲज अ ह्युमन बॉडी म्हणून किंवा माझं माइंड, माझी इंटेलिजन्स याला मी असेट म्हणून नाही बघत. मग ह्याच्याकडे बघण्यासाठी काय केलं पाहिजे का, किंवा बघावं का आपण ह्याच्याकडे? ओके, सो माझ्या पुस्तकामध्ये मी हा पॉईंट मांडलेला आहे. एक चॅप्टरच आहे की मेक युअर सेल्फ अन ॲसेट. ओके. सो त्याच्यामध्ये काही पॉइंटर्स मी दिलेत. उदाहरणार्थ तुम्ही जॉबमध्ये असाल की तुम्ही बिझनेसमध्ये असाल, तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी, स्वतःला एक ॲसेट बनवण्यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजे. ओके. कुठल्या? अँड दिस इज व्हॉट ओनली यू कॅन डू. दुसरं कोणी हे तुमच्यासाठी करणार नाही. ओके. सो त्यातली एक गोष्ट अशी आहे की तुम्ही ज्या धंद्यामध्ये काम करताय किंवा ज्या कंपनीमध्ये काम करताय, त्या कंपनीसाठी जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे, जे इम्पॉर्टंट स्किल्स आहेत ते तुम्ही शिका. ओके. तुमची नोकरी टिकवण्यासाठी जे स्किल्स आहेत ते तर आवश्यक आहेतच, पण फक्त तिथं थांबू नका. तुम्ही एक स्टेप पुढे जा. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी स्टील इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे आणि तिथे एक सगळ्यात महागडी गोष्ट जी असायची तो रोलिंग मिलचा रोल असायचा. एक रोल 2002-2003 साली एक रोल तो 7 लाखाला यायचा, विच इज अ व्हेरी हाय कॉस्ट फॉर दी कंपनी. मग मी त्या रोलसाठी एक सिस्टीम बनवली की जेणेकरून त्या रोलची लाईफ वाढेल आणि वी कॅन एक्स्ट्रॅक्ट दी मॅक्सिमम. आता हे काम माझ्या जॉबचं पार्ट होता का? अजिबात नाही, बट आय डीड इट. त्याच्यामुळे काय झालं, माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मॅनेजमेंटचा चेंज झाला. त्यांना हे कळलं की हा माणूस व्हॅल्युएबल आहे, हा कंपनीसाठी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करतो. करेक्ट. ते दुसरं, थोडं तुमच्या रोजच्या कामाच्या पेक्षा वेगळं काहीतरी करा, जे कदाचित तुमच्याकडनं अपेक्षित नाही आहे. आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करा. तिथे एक थॉट लिडरशिप आपण आणणं आवश्यक आहे की हे काम माझं नाही तरी मी करू शकतो का, इम्प्रूव्हमेंट मी कशी करू शकतो, हे करणं खूप आवश्यक आहे. आता एक साधं मी उदाहरण देतो ज्याच्यावरनं एक अंदाज येईल तुम्हाला की मी माझं स्वतःचं मल्टी स्किलिंग कसं केलं. मी आय यूज टू ऑपरेट अ रोलिंग मिल विथ माय हँड्स. अगदी जेव्हा मी इंजिनिअरिंग करून बाहेर आलो तर फर्स्ट जॉबमध्ये मी रोलिंग मिल चालवायचो. ओके. तेव्हा बॅचलर होतो, हॉस्टेलमध्ये राहायचो, तर घरी जाऊन काय असं खूप काम करण्याची काही हे नव्हती किंवा विरंगुळं पण काही फास्ट. मग मी काय करायचो की शिफ्टमध्ये यायचो, फर्स्ट शिफ्टला यायचो 7 वाजता, 3 वाजले की शिफ्ट संपायची. माझे सगळे कलिग्स घरी जायचे, व्हॉट एव्हर दे डीड, मी थांबून घ्यायचो आणि 3 ते 6 मध्ये मी क्रेन चालवायचो, जे माझ्या जॉबचं नव्हतं. मी ऑफिसर होतो, क्रेन चालवणारे वर्कर्स होते, ब्ल्यू कॉलर जॉब होता, पण तरी पण मी त्यांच्याशी मैत्री केली. मी जाऊन क्रेनवर बसायचो, क्रेन चालवायचो. आणि त्याचा इम्पॅक्ट असा झाला की एकदा स्ट्राईक झाला कंपनीमध्ये, सगळे ब्ल्यू कॉलर लोक, वर्कर लोक बाहेर गेले, वादविवाद झाले मॅनेजमेंट आणि वर्करमध्ये, सेटलमेंट होईना. आणि मग मॅनेजमेंट अशी ईर्षेला पेटली की नाही, हम तुम्हारे बगैर प्लांट चला लेंगे. आणि मग वी स्टार्टेड, स्टाफला हाताशी धरून त्यांनी ते चालू केलं. आणि मग इट वॉज अ रोलिंग मिल, कोल्ड रोलिंग मिल. काही लोकांना माहिती असेल काय असतं. त्यातनं ते रोलिंग करून कॉईल बाहेर काढली. आता ती कॉईल साधारण 20 टनाची असते, ती उचलायला क्रेन लागते. क्रेन ऑपरेटर हे नाही, सगळे बघतायत आभाळाकडे, अभी क्रेन कैसे चलेगा. आणि मग तिथे असा पॉईंट तयार झाला की आता मॅनेजमेंटला जाऊन वर्कर्सच्या हातापाय जोडून की तुम्ही या, तुमच्या काय कंडिशन आहेत आम्ही मान्य करतो. आणि ती निगोशिएशन, वन सायडेड निगोशिएशन होण्याची परिस्थिती आली. खाली तिथे सगळे, मीच त्या शिफ्टमध्ये होतो, रोलिंग मिल तीच कॉईल रोल करून आम्ही बाहेर काढली. तिथं कंपनीचा MD उभा आहे, प्लांट हेड उभे आहेत, असे सगळे सिनियर्स उभे आहेत. आणि एव्हरीबडी इज लुकिंग ॲट ईच अदर की अभी क्या करने का, कैसे उठाएंगे इसको. आणि मग थोड्या वेळाने ती क्रेन हल्ली आणि मग ती कॉईल उचलली. त्या क्रेनवर मी बसलो होतो. अंडरस्टूड. सो हे स्किल माझ्या गरजेचं नव्हतं. इट वॉज नन ऑफ माय जॉब्स. लाईक एव्हरीबडी एल्स आय कुड हॅव स्टेड की नाही मेरे को कुछ नाही करना. बट त्याचा इम्पॅक्ट काय झाला की त्यांच्या हिशोबाने मी एक मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला की अरे यार ये तो अच्छा काम किया इसने. मग त्या MDनी माझी चौकशी केली आणि त्या MDला मी लक्षात राहिलो की अरे हा ही इज एन ॲसेट. सो असं इमॅजिन करा की त्या कंपनीची बंद व्हायची वेळ आली आहे आणि त्या लोकांना काढतायत, अनेक कंपन्यांमध्ये लोकांना काढतात. मालक असा आपण इमॅजिन करू की यादी घेऊन उभा आहे की हा चला भाई, हा बाहेर, हा बाहेर, हा बाहेर. माझा जेव्हा नंबर येईल तेव्हा तो काय म्हणेल, अरे हा समीर माचवे हा
क्रेन पण चालवतो, हा प्रोडक्शन पण करतो, हा मेंटेनन्सची पण कामं करतो, Correct. हा सगळंच कामं करतो. मग ह्याला बाजूला राहू दे, हे काम का आदमी इसको साईड में रखो. Correct. सो मी हे सगळ्या माझ्या जॉबच्या पलीकडे जाऊन, माझ्या गरजेच्या पलीकडे जाऊन एक्स्ट्रा कामं केल्यामुळे आय बिकेम ॲन ॲसेट. राईट. हे मी कंपनीत केलं. त्या व्यतिरिक्त पण मी काय करायचो, कंपनीतनं येताना जाताना बसनी सुरुवातीला ट्रॅव्हल करायचो. माझ्या बसमध्ये 30-35 लोक असायचे, ते सगळे दमून भागून झोपायचे, मी पुस्तक वाचायचो. त्या ट्रॅव्हलिंगमध्ये मी 1200 पुस्तकं वाचली. ओके. सो तिथे पण मी स्वतःवर काम करत राहिलो. आय बिकेम ॲसेट. त्याचा इम्पॅक्ट काय, आज मी बिझनेसमध्ये आय एम सक्सेसफुल. माझा बिझनेस वर्षाला 60-65% वाढतोय. अँड व्हाय इट इज इन्क्रीजिंग, नॉट बिकॉज दी ऑपॉर्च्युनिटी इज गुड, बट बिकॉज दी पर्सन मॅनेजिंग दी बिझनेस इज अन ॲसेट. करेक्ट. सो मेसेज हा आहे की स्वतःला ॲसेट बनवा, स्वतःवरती काम करा, कारण ते तुम्हालाच करायचे, दुसरं कोणी करणार नाही. नक्कीच सर. अँड इफ यू डू दिस, इफ यू मेक दिस अ प्रोग्रॅम इन युअर लाईफ, हा तुमच्या रुटीनचा भाग झाला, तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही आणि तुम्ही चांगलं आयुष्य जगणारच आहात, असं तुम्ही गृहीत धरून चालू शकता. इझी. पण आता याच्यासोबत पण असं पण एक येतं सर, मी काही लोक बघितलेत किंवा माझ्यासोबतही कधी कधी असं होतं की काही गोष्टींनी आपल्याला कळतं की इथे मी पैसे खर्च केल्यानंतर मे बी विदिन अ सम टाइम स्पॅन मला त्याचे चांगले रिटर्न मिळणार, पण ते खर्च करायला नको ना, मग आत्ता कशाला खर्च करायचे, काय होणार ते खर्च करून, ठीक आहे ना, भागतंय ना भागून घेऊयात, जमतंय ना जमून घेऊयात, किंवा नाही एवढे लागत नाही त्याला, ॲक्च्युली हे लोक लुबाडतात. तर या सगळ्या मेंटॅलिटीला पण आपण कसं ओव्हरकम केलं पाहिजे, किंवा ते प्रॉडक्ट योग्य आहे का नाही, किंवा त्यात इन्व्हेस्ट केल्यानंतर ते मनी रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट मिळणार आहे का नाही, हे कसं Correct. कॅल्क्युलेट करावं. एकदम साधं आहे थिंकिंग. मध्यमवर्गीय माणसाला कम्फर्ट खूप लागतो. येस सर. ऊन वाढलं की तो AC घेऊन टाकेल, थोडं 2-4 दिवस पावसात भिजला की तो गाडी घेऊन टाकेल. सो धिस इज हाऊ हिज सॉफ्टवेअर रन्स. ओके. आणि ते सॉफ्टवेअर चुकीचं आहे का, अजिबात नाही, पण त्याचा एक कॉन्सिक्वेन्स आहे, तसं जगण्याचा एक परिणाम आहे, आणि तो परिणाम तुम्हाला हाताळावाच लागतो. बरोबर. आणि श्रीमंत माणसाचं थोडंसं डोकं वेगळं चालतं. सो ॲज यू राईटली सेड की श्रीमंत माणूस नॉर्मली त्याचा कल या गोष्टीकडे असतो की मी पैसे शक्यतो तिथे खर्च करीन ज्यातनं माझा अजून पैसा निर्माण होईल. ओके. आणि मध्यमवर्गीय माणसाचं असं असतं की मला कम्फर्ट मिळतंय ना, मग खर्च करून टाक पैसे. सो दॅट इज द रिझन वाय मोस्ट मिडल क्लास लोकांच्या पिढ्यानपिढ्या मध्यमवर्गीय राहतात आणि श्रीमंतांच्या पिढ्यानपिढ्या श्रीमंत होत जातात. कारण कुठल्या गोष्टींवर हे लोक पैसे खर्च करतात हे खूप वेगळं आहे. करेक्ट. सो दॅट इज द रिझन वाय मी असं म्हणतो की आपला मेन हेतू काय पाहिजे, क्रम काय पाहिजे, पैसे कमवल्यानंतर काय करायचं. हो. प्रत्येकजण काम करतो, मग तो नोकरी करत असेल, धंदा करत असेल, डॉक्टर, वकील, जे काही सेल्फ एम्प्लॉईड असेल, तो पैसे कमवतो, त्या पैशातनं काही खर्च करतो. तो जी काही लाईफस्टाईल तो जगतोय त्याच्यासाठी काही पैसे तो खर्च करणार आहे. काही पैसे असे असतील जे हव्याशा गोष्टींवर रिकामे खर्च तो करेल. सो फॉर्म्युला हा आहे की पैसे काम करून गरजेच्याच गोष्टींवर पैसे खर्च करा. ओके. उरलेले मॅक्सिमम पैसे सेव्ह करायचा प्रयत्न करा. मग ते सेव्ह झालेले पैसे गुंतवणूक करा त्याची, आणि ती स्वतःच्या डोक्याने करू नका. कृपा करून कुठल्या तरी एक्सपर्टकडे जा. तुमचा मित्र असेल, तुमच्या गावातलं कोणी असेल, किंवा सोशल मीडियावर तुम्हाला सापडला असेल माझ्यासारखा माणूस, तर त्याच्याकडे जा आणि तिकडनं इन्व्हेस्टमेंट करा. आणि मग त्या इन्व्हेस्टमेंटवर जो परतावा मिळणार आहे, म्हणजे त्या दुधावर जी साय मिळणार आहे, त्या साईवर मजा करा. ओके. आणि हे किती वर्ष करायचं आहे? असं फक्त 10 वर्ष जर तुम्ही अशी गुंतवणूक केली तर तुम्ही तुमच्या स्वप्नातलं आयुष्य जगू शकता. इट इज नॉट डिफिकल्ट. देर इज नो रॉकेट सायन्स. इट इज ओनली अ मॅटर ऑफ डिसिप्लिन. आणि ही स्वयंशिस्त नाही आहे. मला उद्याच लगेच AC घ्यायचा आहे, मी उद्या एका खोलीत AC बसवू का माझं अख्खं घर AC करू, हा खरा प्रश्न आहे. अख्खं घर AC करायचं असेल तर थांबावं लागेल, दुधावर साय साठवायला लागेल, त्याच्यासाठी वेगळा माइंडसेट लागेल. करेक्ट. करेक्ट. उद्याच्या उद्या AC घ्यायचा आहे, क्रेडिट कार्डवर AC घ्या, कोण पुसत आहे. तसेही भारतामध्ये खूप लोक उद्याचा इन्कम आज खर्च करण्याच्या मागे लागलेत. सो नथिंग न्यू, फरक नाही पडत. नक्कीच सर. किंवा मी जसं तुम्ही मगाशी टाटांचं उदाहरण दिलं तसं मी इथे कोट पण करू शकतो सर, की आत्तापर्यंत जे सक्सेसफुल आपण पर्सनॅलिटीज बघतो, की आत्तापर्यंत जे सक्सेसफुल व्यक्तिमत्व आपण बघतो, त्या प्रत्येक व्यक्तिमत्वामध्ये ना तो डिसिप्लिन होता. विदाऊट डिसिप्लिन ते झालेले नाही आहेत, किंवा त्यांनी त्यांचं एक रुटीन ठरवलं होतं आणि त्या रुटीननुसार ते करत होते गोष्टी, आणि त्याच्यानंतर जाऊन कुठेतरी आज ते दिसत आहेत. नक्कीच. आणि इनफॅक्ट मी तुम्हाला मगाच्या याच्यावरनं परत एक हे सांगतो की
आपले जे आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज, येस त्यांनी स्वराज्याची उभारणी केली, त्यांना देखील पैसे लागले ना. नक्कीच. आपल्याकडे पुण्याला जेव्हा शहाजी महाराजांनी छत्रपतींना पाठवलं, त्यावेळेस छत्रपती नव्हते, त्यावेळेस ते शिवाजी महाराज होते, लहान होते. करेक्ट. त्यावेळेस एक दाखला आहे इतिहासामध्ये की कुठल्या तरी किल्ल्यावर, इफ आय रिमेंबर करेक्टली, पुरंदरवर खजिना सापडला. तो ॲक्च्युअल खजिना सापडला का शहाजींनी स्पॉन्सर केलं तिकडे, कारण शहाजी तिकडे निजाम शहाकडे चाकरी करत होते. बरोबर. तर त्यांनी डायरेक्ट पैसे पाठवले असते तर त्यांच्यासाठी प्रॉब्लेम झाला असता, म्हणून कदाचित तो गेम झाला असेल. पण आपण हे विसरता कामा नये की स्वराज्याच्या उभारणीला देखील पैसा लागलाच ना. नक्की. नाहीतर शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट का केली असती? ही वॉज नॉट अ पर्सन की जबरदस्ती जाके लूट केले काय, पण त्यांची फायनान्शियल गरज होती आणि त्यावेळेस त्या काळानुरूप लूट करणं वॉज एथिकल. करेक्ट. फाईन, नो प्रॉब्लेम. बट आपल्याला हे समजलं पाहिजे की रयतेचं जे काही चांगलं सगळं करायचं आहे मला, त्याच्यासाठी मला पैसा लागणार ही जाण छत्रपती शिवाजींना होती आणि त्याच्यासाठी सगळे मार्ग त्यांनी सामदाम दंडभेद सगळे वापरले. बरोबर. आणि ही एन्श्युअर्ड की ती वेल्थ स्वराज्यात येईल आणि त्यांनी स्वराज्यातल्या लोकांचं भलं होईल. नक्कीच. आणि हेच प्रत्येक साम्राज्यांनी केलं. ब्रिटिशांनी आपल्याकडे काय केलं आपल्याला माहिती, आणि अनेक ठिकाणी आज हे चालू आहे. सो मनी इज अ इंटिग्रल पार्ट. आपण त्याच्याकडे नजरअंदाज करू नाही शकत पैशाला. आपल्याला त्याला जे महत्त्व आहे ते द्यावंच लागेल. आणि वी हॅव टू जनरेट मनी इफ यू वॉन्ट टू लिव्ह अ गुड लाईफ. आणि सर पुन्हा एकदा तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही गोळाबेजमध्ये आलात आणि आम्हाला ॲक्च्युली ते पैशाचं गणित सांगितलं. कारण बऱ्याच असं होतं की नाही, पैसे छान येत आहेत, सॅलरी येते, म्हणजे सॅलरीमध्ये मी थोडंसं इन्व्हेस्टही करतो आहे, पण ॲट द एंड ती सॅटिस्फॅक्शन नाही आहे. माझ्याकडे पैसे आहेत किंवा मला पैसे टिकत आहेत, ती चणचण जाणवते. पण त्याच्यात तुम्ही बऱ्याचशा गोष्टी की कान उघडणी केली आपण म्हणतो ना, कारण सोनाराने Right. कान टोचलं तर खूप जास्त चांगलं असतं, तसं तुम्ही केलं. त्याच्यावर खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला अजून फायनान्शियलबद्दल काही गोष्टी माहिती हव्या असतील तर त्याही सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.